नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे अर्जुनला ओरडत असतात, सायलीला दुर्लक्ष केल्याबद्दल. मग अर्जुन सायलीला म्हणतो की "अगं मी तुला फोन करणारच होतो, पण तेवढ्यात चैतन्य एक फाईल घेऊन आला. आणि माझ्या ना 3 केसेस एकत्र चालू आहेत आणि त्या तिन्ही केसेसचे हिअरिंग ह्याच आठवड्यात आहेत. म्हणून मी खूप बिझी होतो. सॉरी मी तुला दुर्लक्ष केलं. पण आता तुला बघून मला वाटतंय की माझा बीपी हाय होतंय का काय?" मग सायली घाबरते. म्हणते, "बीपी कसं हाय होतंय?" त्यावर अर्जुन म्हणतो, "तू एवढी सुंदर दिसतेस ना, की मला समजतच नाहीये की मी काय करू?" मग अस्मिता म्हणते, "एकीकडे फोन उचलायचा नाही, दुर्लक्ष करायचं बायकोला आणि दुसरीकडे सगळ्यांसमोर रोमॅन्टिक व्हायचं." मग अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, सगळ्यांसमोर नाही, आम्ही आमच्या खोलीत जाऊन रोमॅन्टिक होतो." इकडे आपण बघतो की तन्वीची सुटका होऊन ती बाहेर येते आणि ती अश्विनला मिठी मारते. तन्वी म्हणते अश्विनला की "अश्विन, फायनली माझी सुटका झाली आणि ह्या सगळ्यामागे तुझंच श्रेय आहे. तू किती कष्ट घेतलेस मला सोडण्यासाठी." त्यावर अश्विन म्हणतो, "एका इनोसंट मुलीला जेव्हा त्रास होतो तेव्हा तिची सुटका होतेच ना ग शेवटी. किती वेळ तू निष्पाप म्हणून जेलमध्ये राहणार आहेस." मग तन्वी म्हणते, "मी कधी एकदाची घरी जाते असं झालंय. आपल्या फ्रीजचं पाणी थंडगार, घरचं जेवण, आपल्या बेडरूमची मऊसूत गादी ह्याची मी इतकी आठवण काढते काय सांगू तुला." त्यावर अश्विन म्हणतो, "आपण इकडून बाहेर जाऊयात, पण आपण घरी जायचं नाहीये तन्वी." तन्वी मनात म्हणते, "अरे सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी मी किती कष्ट घेतले आणि आता हा मूर्ख म्हणतो की नाही जायचं." मग तन्वी म्हणते, "अरे अश्विन, आपण असं का करतोय?" त्यावर अश्विन म्हणतो, "जी माणसं तुझ्या कठीण काळात तुझ्यासोबत उभी राहिली नाहीत, अशा लोकांमध्ये मला जाऊन नाही राहायचंय. म्हणून आता आपण वेगळं राहूया." इकडे आपण बघतो की अर्जुन सायलीला मनवत असतो, कारण सायली फुगून बसलेली असते. तिला असं वाटत असतं की अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या कोणत्या बाईमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की "असं काहीच होणार नाही. माझं फक्त आणि फक्त प्रेम तुझ्यावरच आहे, कारण तूच एक आहे जी माझी लेडी लव्ह आहे." इकडे तन्वी अश्विनला म्हणते की "अश्विन, मला आपल्याच घरी जायचंय. सगळी माणसं भलेही चिडली असती, पण किती काय राग टिकून राहणार ना." त्यावर अश्विन म्हणतो की "कोणाचाही राग तुझ्यावरचा कमी होणार नाहीये. सगळे अजूनही तुझ्यावर तितकेच रागवलेले आहेत आणि तू त्यांच्या मनातून उतरलीयस. मग अशा ठिकाणी आपण का जावं मला सांग." मग तन्वी अश्विनला म्हणते की "घर तोडण्याचा पाप मला माझ्या डोक्यावर नकोय. त्याच्यामुळे प्लीज आपण घरी जाऊया." इकडे अर्जुन सायलीला सांगतो की तन्वीच्या वकिलाने तिचा जामीन अर्ज केलाय आणि पब्लिक प्रॉसिक्युटर तिच्या साईडने उभा आहे. मग अर्जुन म्हणतो की "मी आता बोलणार आहे त्या पब्लिक प्रॉसिक्युटरशी, म्हणजे तो तिची केस घेणार नाही." सायली म्हणते, "मग जर असं झालं तर ती तर सुटेलच." मित्रांनो, अजून ह्या दोघांना काहीच कल्पना नाहीये की तन्वी ऑलरेडी सुटलेली आहे. मग सायली अर्जुनला विचारते, "बरं मला सांगा, तुम्ही लंच केलं की नाही?" त्यावर अर्जुन म्हणतो, "अगं मी लंच करता करताच तेवढ्यात तिकडे मला चैतन्याच्या फोनवरती हा हा मेसेज आला की तन्वीची केस आज आहे म्हणून. जेवण सोडून पोलीस स्टेशनला गेलो." मग सायली सांगते की "जेवणाच्या डब्यात एक चिठ्ठी होती, मग ती चिठ्ठी तुम्हाला मिळालीच नाही याचा अर्थ." मग अर्जुन म्हणतो, "चिठ्ठीमध्ये काय होतं?" मग सायली सगळं डिटेलमध्ये सांगते त्याला. अर्जुन म्हणतो, "हा प्लॅन खूपच छान आहे. मला सुद्धा आपल्या फ्युचरबद्दल खूप उत्सुकता आहे. आपलं बाळ कसं असेल ह्या सगळ्याचा विचार मनात आला की मला खूप आनंद होतो." इकडे महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला येतो. त्याचा पडलेला चेहरा पाहून साक्षीच्या लक्षात येतं की काहीतरी वाईट बातमी आहे. ती म्हणते, "आता मला सांगा नक्की काय झालंय? माझा वकील माझी केस घेण्यास नकार देतोय का? किंवा मला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे का?" त्यावर तो म्हणतो, "ह्यातलं काहीच नाही झालंय. पण ती प्रिया जेलमधून सुटली आहे." आणि तो तिला सविस्तर सगळं सांगतो. मग साक्षी म्हणते, "हे कसं शक्य आहे? ती हॉस्पिटलमध्ये होती कारण तिला बरं वाटत नव्हतं. तिकडून ती कशी काय निसटली?" मग महिपत तिला सांगतो की कसं तन्वीने तिला चितवलं होतं, म्हणून तो लगेच रातोरात तन्वीवरती हल्ला करायला गेला होता. इकडे आपण बघतो की सुभेदार घरात सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात, कारण आज खास एक बेत असतो. सायली भजी बनवत असते आणि सायलीच्या हातची भजी खायला सगळे फार उत्सुक असतात.
प्रतापराव सांगतात की एवढा छान घमघमाट येतोय भज्यांचा, असं वाटतंय अख्ख्या पनवेललाच कळेल की सुभेदार घरात आज भजी बनतायत. अस्मिता देखील खूप एक्सायटेड असते सायलीच्या हातची भजी खायला. सगळे एकदम आनंदात भजी खात असतात आणि सायलीची खूप तारीफ करत असतात. तेवढ्यात खूप वादळ चालू होतं. सगळ्या घराच्या खिडक्या वाजायला लागतात. सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. हे चालू असताना तन्वी आणि अश्विन घरात येतात. मित्रांनो, एकदम ड्रामॅटिक एंट्री दाखवली आहे तन्वी आणि अश्विनची. मग सायली पदर खोचून समोर उभी राहते. ती घरात प्रवेश करणार तेवढ्यात ती त्यांना थांबवते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी घरात एंट्री करणार एवढ्यात सायली तिला अडवते आणि तिला सांगते की कायद्याने जरी तुझी सुटका झाली असली तरी सुद्धा ह्या घरात तुला प्रवेश नाही आणि मी बघते तू कशी या घरात येतेस. माझ्या घरात जर तू पाय ठेवलास तर याद राख. आणि दोघांना म्हणजेच अश्विन आणि तन्वीला घराबाहेर हकलवून देते. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.